श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. यंदा 2026मध्ये 15 फेब्रुवारी वार रविवार या दिवशी महाशिवरात्री आलेली आहे. महाशिवरात्री हा सण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरी केला जातो. महाशिवरात्री अतिशय महत्त्वाचा दिवस. महाशिवरात्रीचे मूलभूत अंग आहे उपवास, जागरण आणि पूजा. आजच्या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीचा उपवास जर तुम्ही धरत असाल आणि अर्थात सगळेच लोक उपवास धरतात, पण ज्या प्रेग्नेंट महिला आहेत किंवा ज्यांना उपवास धरणं शक्य होत नाही त्यांनी काय करावं, उपवास धरणार असाल किंवा नसाल तरी कुठल्या नियमाचं पालन आपल्याला करायचं आहे त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी महाशिवरात्रीचा सगळ्यात महत्त्वाचा जो काळ आहे, महाशिवरात्री 15 तारखेची जी उत्तर रात्र आहे ना, तर तो दिवस म्हणजेच तो काळ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण महाशिवरात्री या दिवशी रात्रीचं जागरण करणं आणि भगवान शंकरांची सेवा करणं हा सगळ्यात मूलभूत अंग मानला गेला आहे. उपवास कधी करायचा असतो तर अर्थात 15 तारखेला उपवास असणार आहे, पण खरं तर 14 तारखेला संध्याकाळी नंतरच आपण फक्त पाणी ग्रहण करू शकतो. थोडक्यात काय की 14 तारखेला लवकर जेवण करायचं आहे. अगदी तुम्ही 11, 11:30, 12 जेवण करायचं नाही, तो उपवास धरला जात नाही. मग 14 तारखेला रात्री 7:30 ते 8 वाजेपर्यंत जेवण करून घ्यायचं आहे. नंतर मग आपला उपवास सुरू होतो. नंतर तुम्ही दूध वगैरे घेऊ शकता. 14 तारखेला रात्री लवकरात लवकर जेवण करून घ्यावं आणि वास्तविक ते आपल्या आरोग्यासाठी खरंच महत्त्वाचं असतं. दुसऱ्या दिवशी हा संपूर्ण दिवस उपवास असतो. तर ज्या पद्धतीने एकादशीचं व्रत केलं जातं ना, तर त्याच पद्धतीने महाशिवरात्रीचं सुद्धा व्रत केलं जातं. 15 तारखेच्या दिवसभर उपवास करावा. तर उपवासाचे पण काही नियम आहेत. प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार लोक उपवास करत असतात, पण तुमचं शरीर खूप महत्त्वाचं आहे. प्रेग्नेंट महिलांनी जर तुम्हाला खाण्याचे काही नियम असेल मग तुम्ही उपवास 1 वर्ष नाही केला तरी चालेल. कारण आता तुम्ही प्रेग्नेंट आहात, मग तुमच्या बाळाची काळजी घेणं, त्याचं पालन करणं, तो व्यवस्थित असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. प्रेग्नेंट महिलांना भगवान शंकरांची उपासना करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं येतं की ताई मी गर्भवती आहे, तर मी शिवमंदिरात जाऊ शकते का, किंवा मग घरात भगवान शंकरांची उपासना करू शकते का. तर बघा, असं म्हणतात की 7व्या महिन्यानंतर तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊ शकत नाही, कारण मंदिरात भगवान शंकरांबरोबर नाग सुद्धा असतो. तर त्या नागाची दृष्टी आपल्या गर्भावर पडली तर तेव्हा कालसर्प दोष लागतो असं म्हटलं गेलं आहे. म्हणून याच कारणांमुळे भगवान शंकरांच्या मंदिरात 7व्या महिन्यानंतर तुम्ही जाऊ शकत नाही. प्रत्येकाच्या घरात शिवपिंड असते, तर ज्यांच्या घरात शिवलिंग नाही आहे तर त्यांनी या दिवशी कलियुगामध्ये मातीचा अर्थात पार्थिव शिवलिंग बनवणे आणि त्याची पूजा करणं हे सर्वात श्रेष्ठ मानलं गेलं आहे. शेवटी श्रद्धा खूप महत्त्वाची आहे. ज्यांना उपवास धरणं शक्य होत नाही त्यांनी सात्विक भोजन घेऊन तुम्ही भगवान शंकरांची उपासना करू शकता. उपवास महाशिवरात्रीचा मूलभूत अंग आहे. उपवास धरणं, भगवान शंकरांची सेवा करता. काही ठिकाणी असं असतं की मग लोक जो आहे ना तो निर्जळी करतात, म्हणजेच अगदी ते पाण्याचे थेंब सुद्धा घेत नाही. पण असा उपवास तुमच्या शरीराला झेपत असेल तरच तुम्ही करा, कारण आपल्या शरीराची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. उपवास करताना शरीर शुद्ध असण्यापेक्षा मन शुद्ध असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. या दिवशी निंदा नालस्ती करायची नाही, कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही, अपशब्द काहीच उच्चार करायचा नाही, की जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्यालाच मिळेल. आता बघा, महाशिवरात्रीच्या दिवशी भगर खात नाही, तर तुम्हाला माहिती आहे भगवान शंकरांच्या उपासनेमध्ये भगर चालत नाही. तर मग काही लोक बघा तिखट पण खात नाहीत, मग खिचडी किंवा मग तुम्ही बटाटे खाऊ शकता, तुम्ही रताळी खाऊ शकता, मग दूध पिऊ शकता, चहा, कॉफी हे सगळं तुम्ही घेऊ शकता. आता वादविवाद, कटकट, भांडणं होणार नाही. हा दिवस सेवेमध्ये घालवावा, चांगले कर्म करण्यात घालवावा, दान धर्म सेवा करण्यात घालवावा. तर या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. कुठल्याही ब्रह्मचर्यांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. घरात मांसाहार, मद्यपान, धूम्रपान होणार नाही अशी काळजी घ्या. काही लोक विक्षिप्त असतात, तर ते आपल्या घरात या घटना घडतील तर याची काळजी घेत असतात. तर आपण ही या घटना घडू नये म्हणून काही गोष्टी आहेत तर याचं पालन करणं महत्त्वाचं आहे. भगवान शंकरांची जेव्हा आपण पूजा करत असतो ना, तर तेव्हा पूजा आणि रुद्राभिषेक अतिशय महत्त्वाची सेवा आणि भगवान शंकरांची खूप प्रभावी सेवा. रुद्राभिषेक कसा करावा या संदर्भातली माहिती नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि यावेळेस म्हणजेच महाशिवरात्रीला आपण 4 प्रहर पूजा करत असतो, तर याला याम पूजा असं म्हणतात. ही 4 प्रहरी पूजेचे शुभ मुहूर्त काय आहेत, कधी तुम्ही या 4 प्रहरीची पूजा करू शकता आणि कुठल्या प्रहराला भगवान शंकरांच्या शुभपिंडीवर कुठला अभिषेक करायचा आहे, तर त्या संदर्भातली माहिती आपण बघूया. 4 प्रहरी पूजा म्हणजे 4 वेळा महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांची पूजा करायची असते. मग त्याच्यामध्ये तुम्ही दूध, दही, तूप, साखर, मध,
बेलपान या गोष्टीचा अभिषेक करू शकता. याने दुःख दारिद्र्य नष्ट होते असं म्हटलं गेलं आहे. 4 प्रहरी पूजा आहे, तर याचे महत्त्व सांगते. महाशिवरात्रीच्या रात्री शिव आणि शक्ती यांचं मिलन झालेलं आहे असं मानलं गेलं आहे. तर त्याच्यामुळे रात्री जागरण करणं, पूजा करणं हे केल्याने आपल्याला मोक्षप्राप्ती होते असं म्हटलं गेलं आहे. आता प्रहर कालावधीमध्ये तर पहिला प्रहर कधी आहे तर संध्याकाळी 6 वाजेपासून ते 9 वाजेपर्यंत पहिला प्रहर असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर गाईचं कच्चं दूध अर्पण करायचं आहे. दुसरा प्रहर हा 9 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे, तर याच्यात तुम्ही दह्याचा अभिषेक करू शकता. तिसरं प्रहर हे 12 ते पहाटे 3 वाजेपर्यंत असणार आहे, तर याच्यात तुम्ही तुपाचा अभिषेक करू शकता. आणि चौथं प्रहर हे 3 ते 6 वाजेपर्यंत असणार आहे, याच्यात तुम्ही मधाचा अभिषेक करू शकता. लक्षात 15 तारखेची रात्र 9 वाजल्यापासून ते पहाटे 3 वाजेपर्यंत तुम्हाला 4 प्रहरी सेवा करायची आहे. आता ताई, 4 प्रहरी सेवा केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात, तर आपल्याला मोक्षप्राप्ती होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर पहिलं प्रहर जो आहे ना, तर तो 6 ते 9 वाजेपर्यंत आहे, तर संध्याकाळी त्याला आपण प्रदोष काळसुद्धा म्हणतो. तर पहिल्या प्रहरामध्ये 6 ते 9 वाजेपर्यंत कंटिन्यू आपण भगवान शंकरांची सेवा करू शकत नाही. मग आता पहिल्या प्रहराला काय आहे, तर मग तुम्ही दुधाचा अभिषेक करू शकता. 6 वाजता मग भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर दुधाचा अभिषेक करावा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र पठण करू शकता. तर 6 ते 6:30 मध्ये एक सेवा करा. परत मग जो दुसरा प्रहर आहे ना, तर तो 9 नंतर सुरू होतो. मग घरातली कामं झाली तर मग तुम्ही 9 ते 12 मध्ये तुम्हाला जेव्हा जमेल तर तेव्हा दुसऱ्या प्रहराची सेवा करू शकता. तर तुम्ही मग रात्री 8 वाजता केलं, कारण बघा 6 ते 9 वाजेपर्यंत पहिलं प्रहर असणार आहे, तर तुम्ही मग 7, 8, 8:30 पर्यंत पहिल्या प्रहराची सेवा करावी. दुसऱ्या प्रहराची सेवा 9 ते 12 मध्ये जेव्हा तुम्हाला जमेल ना तेव्हा तुम्ही करा. तिसऱ्या प्रहराची सेवा ही 12 ते 3 मध्ये असणार आहे, तर जागरण करावं. तर आधीच सांगितलं, महाशिवरात्रीचा मूल अंग हा जागरण आहे, भगवान शंकरांची उपासना आहे. तर हा दिवस खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. जेवढं तुम्हाला जागरण करणं शक्य होईल ना तेवढं तुम्ही करावं. तर तिसरं प्रहराची सेवा 12 ते 3 असणार आहे, मग तुम्ही 12 ते 12:30 मध्ये सेवा करावी. नंतर मग ताई, घरातल्याने झोपला आणि मी जागरण केलं तर चालेल का, तुमची इच्छा. किंवा मग ताई, मी फक्त 3 प्रहरी सेवा करते, म्हणजेच काय की 12 ते 1 वाजेपर्यंत मी सेवा करेल आणि नंतर माझ्याकडून सेवा घडणार नाही. किंवा 12 ते 12:30 मध्ये मी झोपेल आणि नंतर उठून मग परत मी सेवा करेल, तर हे चुकीचं आहे. जर तुम्हाला असं करायचं असेल तर मग तुम्हाला आंघोळ करावी लागेल आणि परत सेवा करावी लागेल. शिवरात्रीच्या दिवशी जागरण करायला महत्त्व आहे. 4 प्रहरी सेवा केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि अर्थात शिव आणि शक्तीचं मिलन होतं. खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि शिवतत्व हे 100 पटीने जास्त जागृत असतं महाशिवरात्रीच्या दिवशी. आणि हे आपल्यापर्यंत आकृष्ट व्हावं आणि आपल्याकडून सेवा घडावी म्हणून जास्तीत जास्त सेवा करावी. जागरण ज्यांना शक्य असेल ना, तर ज्यांना झेपत असेल ना त्यांनी आवर्जून जागरण करावं. ज्यांना झेपत नसेल त्यांनी 2 प्रहरी सेवा केली तरी चालेल. आता याचा अर्थ असा नाही की 15 तारखेला दिवसभर तुम्ही सेवा करायची आहे, तर तुम्ही रुद्राभिषेक कधीही करू शकता 15 तारखेला. किंवा मग भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर 1 लोटा जरी जल अर्पण केला ना तरी सुद्धा ते आपल्या मनोकामना पूर्ण करतात. आणि 4 प्रहरी सेवा तुमच्याकडून झालं तर नक्कीच तुमच्याही मनातील इच्छा पूर्ण होतील. भगवान शंकर हे भक्तांच्या एका हाकेला सुद्धा धावून जातात. आणि आपल्याला पण माहिती आहे की महाराज सुद्धा भगवान शंकरांची सेवा करायचे, म्हणून ते नेहमी शिवहरिशंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो, श्री गिरिजापते भवानी शंकर, शिवशंकर शंभो, तर हेच ते नेहमी मंत्रजप करत असतात. आणि 4 प्रहरामध्ये 3 जरी प्रहर केले ना सेवा तरी चालेल, 2 प्रहर सेवा केली चालेल, 4 वेळा केलं तर तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने करा. आता अर्थात मासिक धर्म सुतक विठळ असं असेल तर मग आपण सेवा करू शकत नाही. मग अशा वेळेस आपण सगळे मंत्र, स्तोत्र, भजन जे काही शंकरांचे आहेत ना तर ते तुम्ही श्रवण करू शकता. किंवा मग तुमच्या घरात जर तुम्हाला मासिक धर्म आला असेल तर कोणीतरी सेवा करणारा असेल तर मग त्याला नवीन पाणी घेऊन, नवीन भांडं वगैरे घेऊन त्याला सेवा करायला लावा. तर या पद्धतीने आपल्याला खूप जास्त प्रमाणात भगवान शंकरांची सेवा करायची आहे. तर तुम्ही प्रत्येक वेळेस ज्यांच्या घरात एखादी वस्तू उपलब्ध नसेल तर मग तुम्ही अगदी मग साधं पाण्याचा, दुधाचा किंवा मग दह्याचा अभिषेक केला, बेलपान अर्पण केला आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा मंत्रजप केला तरी खूप चांगला आहे. आपण म्हणतो ना की मला रुद्राभिषेक करायचा आहे, अर्थात तो महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरात झाला पाहिजे. शिवमंदिरात जाऊन भगवान शंकरांची उपासना करणं
प्रत्येकाला शक्य होत नाही, कारण गर्दी खूप असते आणि ते आपल्याला डोकं पण टेकवून देत नाहीत, लगेच मग पुढे ढकलत असतात. अर्थात ते असणंही स्वाभाविक आहे, कारण गर्दीच तेवढी आहे. मग अशा वेळेस आपल्या घरात शिवपिंड आहे ना, तर ती तुम्ही 4 प्रहरी सेवा करू शकता. मग तुम्ही कुठल्याही प्रहराला तुम्ही रुद्राभिषेक करू शकता. अगदी या 4 प्रहराच्या सेवेमध्ये तुम्हाला रुद्राभिषेक करणं शक्य नसेल तर तुम्ही आधीही रुद्राभिषेक करू शकता. 4 प्रहरी सेवेमध्ये तुम्ही फक्त दह्याचा, दुधाचा, पाण्याचा, मधाचा, बेलपान, फूल अर्पण करू शकता आणि धूप-दीप ओवाळायचे आहे. आपल्याला महाशिवरात्रीचं व्रत करायचं आहे. उपवास करा किंवा नका करून, पण सात्विक राहा, प्रत्येकाचा चांगला विचार करा, अर्थात दान धर्म करा, गरजूंना दान करा, जेणेकरून भगवान शंकरांची कृपासुद्धा तुमच्यावर प्राप्त होईल. तर चला, आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.